माझ्या मतदारसंघामधील स्नेहनगर पोलीस वसाहत मोठी आहे, त्याच्यात 77 इमारती आहेत अध्यक्ष महोदय। तिथं पोलीस अधिकारी तसेच कॉन्स्टेबल तसेच इतर कर्मचारी 975 घरं अध्यक्ष महोदय आहेत आणि त्या वस्तीला 35 वर्षे ते 40 वर्षे झाले अध्यक्ष महोदय। आणि त्याच्या बाजूला भूकंपाचं केंद्र आहे अध्यक्ष महोदय। नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त भूकंप होतो, त्याच्यामुळे तिथल्या इमारती नुकसान पोहोचलेलं अध्यक्ष महोदय त्या इमारतीला। आणि मोडकळीस आल्यात, ड्रेन लाईन नाही, पाईपलाईन नाही, पोलीस कर्मचाऱ्याचं आरोग्य धोक्यात आहे अध्यक्ष महोदय। त्यासाठी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक आहे अध्यक्ष महोदय। आपण पोलीस संरक्षण करणारे, दिवस रात्र अहोरात्र सुखी मेहनत जीवनाचे रान करणारे पोलीस कर्मचारी राहण्यासाठी चांगले व्यवस्थापन आपण केले पाहिजे अध्यक्ष महोदय। आपण हे प्रस्ताव अध्यक्ष महोदय गृह विभागाच्या हाऊसिंग विभागाला नांदेडच्या स्नेह पोलीस वसाहत नवीन बांधकाम यामध्ये पाठविलेलं आहे मंत्री महोदय। मंत्रालयात 3 ते 4 वर्षे प्रस्ताव पडू नये अध्यक्ष महोदय। मी मुख्यमंत्री साहेब तसेच आमचे कदम साहेब मंत्री महोदय यांना विनंती करतो की बरेच दिवसापासून स्नेहनगर पोलीस वसाहत या नवीन बांधकामासाठी प्रस्ताव तात्काळ मंजूर करावे अध्यक्ष महोदय। दुसरं अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, 17 सप्टेंबर 2023ला मराठा मुक्ती संग्राम दिन या धर्तीवर अध्यक्ष महोदय तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे मागचे मुख्यमंत्री त्यांच्या काळामध्ये 16 सप्टेंबर 2023 रोजी संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वाघाळा शहर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे CCTV सर्वेलसन यंत्रण कार्यान्वित करण्यासाठी 100 कोटी प्रस्ताव मंजूर केलता अध्यक्ष महोदय। आतापर्यंत शासनाने त्याला निधी उपलब्ध करून दिला नाही अध्यक्ष महोदय। नांदेड शहरामध्ये कायदा व्यवस्था सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी नांदेडमध्ये क्राईम जास्त आहे, कारण बरेच काही मर्डर होतात अध्यक्ष महोदय। त्यासाठी CCTV कॅमेरे 1000 CCTV कॅमेरे बंद आहेत अध्यक्ष महोदय। त्यासाठी आपण यासाठी सुद्धा हे प्रस्ताव मंत्रालयामध्ये पडू नये, त्यासाठी आपण मुख्यमंत्री साहेबांनी, राज्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी, दोन्ही मुख्यमंत्री साहेबांनी हे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे अध्यक्ष महोदय। तसेच जलसंपदा याच्यावर बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय। पूर्णा प्रकल्प अंतर्गत नांदेड जिल्हा 20,000 हेक्टर लाभ क्षेत्रामध्ये सिंचन होते अध्यक्ष महोदय। तसेच कालवा प्रणाली जीर्ण झाल्याने बरंच काही क्षेत्र सिंचनपासून वंचित आहे अध्यक्ष महोदय। त्यासाठी कालवा दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक आहे अध्यक्ष महोदय। त्यासाठी मंत्री महोदयाने याला सुद्धा निधी उपलब्ध करून द्यावा अध्यक्ष महोदय। आणि मला बोलण्यासाठी संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय।